शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात. काय पहिली प्रतिक्रिया खरं तर जो प्रस्ताव मनसेकडून शिवसेनेसाठी आला? नक्कीच हा महाराष्ट्राच्या हितासाठी जो माननीय राजसाहेबांनी आमच्या उद्धवसाहेब ठाकरे यांना आवाहन केलं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्यातली जी भांडणं असतील ती आपण बाजूला ठेवलं आणि आपण एकत्र आलो आणि राहिलो तर नक्कीच महाराष्ट्राचं भलं होईल. आणि त्याला प्रतिसाद उद्धवसाहेबांनी अगदी सकारात्मक दिलेला आहे. त्याबद्दल सगळे शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, हे त्यांच्या आनंदाला पारावर उरणार नाही. परंतु महाराष्ट्रातले जे झारीतील शुक्राचार्य आहेत, जे सकाळपासून सुरू झालेत, त्यांना ठाकरे बंधू एकत्र येण्या आले तर आपली हालत काय होईल हे जाणवायला लागलं. आपल्या पायाखालची वाळू सरकायला लागली. अनेकांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. बोलक्या म्हणजे कशा की त्यांच्या पक्षाचं आता काय होईल या दृष्टीनं बोलक्या. पण ठाकरे बंधू एक परिवार एकत्र येतोय. महाराष्ट्रातला मराठी माणसं असतील, बहुजन समाज असेल, इतर समाजाची लोकं असतील, सर्व आनंदी आहेत. आम्ही खरे तर जुने सर्व शिवसैनिक आहोत. म्हणजे मनसेचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे शिवसैनिक असतील, हे सगळे जुने शिवसैनिक. एकाच विचारानं आम्ही एकत्र वाढलो, एकत्र पुणे शहरामध्ये कामं केली. काम करण्याची पद्धत दोघांची तोडफोडीची आहे, खळखटेकची आहे. ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्याच्यावर अन्याय होईल तिथे आवाज उठवण्याचं काम दोन्ही सैनिक या अजूनही करतायत आणि इथून पुढे करत राहू. सत्ता असू नसू, महाराष्ट्राचं हित हे दोन्ही पक्षानं बघितलेलं आहे. जर उद्धव साहेबांनी मला आदेश दिला की आता आपल्याला एकत्र काम करायचं आहे तर तन मन धन लावून आम्ही दोन्ही सैनिक एकत्र काम करू आणि या महाराष्ट्राच्या, या पुणे शहराच्या हितासाठी जे जे काही करायला लागेल ते हातात हात मिळून करू. फक्त आमच्या उद्धव साहेबांच्या आदेशाची आम्ही वाट पाहतोय. बरेच पॉझिटिव्ह गोष्टी या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी घेतल्यात. जर दोन ठाकरे एकत्र येणार असतील तर बाकीच्यांच्या मताला काही किंमत राहत नाही. सर्वस्वी दोन ठाकरे. काय वाटतं एकत्र निश्चितच यांनी एकत्र यावं. जर एकत्र आले तर आनंद उत्सव साजरा करावा. इतपत हा गगनात मावना अशी गोष्ट आहे. दोन कुटुंबातले वाद बाजूला ठेवले तर राजकारणाच्या दृष्टीनं दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन महाराष्ट्र घडवावा, महाराष्ट्र पुढं न्यावा. बाकीच्या आलतू फालतू गोष्टींकडे न विचार देता, कुठल्याही राजकारणाला खतपाणी न घालता या दोघा बंधूंनी एकत्र यावं आणि राजकारण आणि महाराष्ट्र पुढं न्यावा. महाराष्ट्रापुढे आपली दुश्मन दोघांचं काहीच नाही असंही ते म्हटलं. हो, सर्वप्रथम मराठी माणूस. आत्ता सध्याला जे राजकारण चाललं आहे मराठी माणसाच्या विरोधामध्ये, जे मुंबईत आत्ता सध्या जे घडतं आहे सगळं, की मराठी माणसाला असं वाटायला लागलं की आपण इथं उपरे आहोत का. ही वेळ ह्या बाकीच्या लोकांनी आणून ठेवलेली आहे आणि ह्याला फक्त तोड कोणच देऊ शकतं तर फक्त एकच घराणे ठाकरे. आता हे ठाकरे आहेत का ते ठाकरे हे कोणच विचारू शकत नाही. तेवढी हिंमत पण नाही कोणामध्ये. जर हे दोघं भाऊ एकत्र आले तर नक्कीच ह्याला आळा नाही बसणार, हे संपून जाईल विषय सगळे. तर मराठी माणसाच्या ह्याच्यासाठी नक्कीच ठाकरेंनी एकत्र यावं असं माझी इच्छा आहे. नक्कीच एकत्र यावं. काय कार्यकर्ता म्हणून वाटतं तुम्हाला? एक म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी माणूस, महाराष्ट्र हितासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते एकत्र येणारच आहेत. आणि त्यामुळे जे काही आत्ता सध्या घरफोडीचं आणि पक्षफोडीचं राजकारण माजलेलं आहे त्याला आळा बसणार आहे आणि त्यामुळं आता त्यांची हवा टाईट झालेली आहे. त्यामुळे ठाकरे बंधू हे महाराष्ट्र हितासाठी आणि कालच AI वर बाळासाहेबांचा जो आवाज ऐकलेला आहे त्यामुळं ठाकरे बंधू एकत्रच येणार आणि महाराष्ट्राला नवी ऊर्जा आणि नवी प्रेरणा मिळणार आहे. एकत्र काम करणार सगळे. हो, आम्ही नक्कीच एकत्र काम करू महाराष्ट्राच्या हितासाठी. जर काय दोन्ही बंधू एकत्र आले तर योग्यच आहे. काय वाटतं शिवसैनिक म्हणून गेले अनेक दिवसापासून मनसे शिवसेना एकत्र यावाची इच्छा होती. सुरुवातीला जी खंत होती जेव्हा वेगळं झालं होतं तेव्हापासून खंत आहे. आत्ता पण महाराष्ट्राच्या हितासाठी. आता महाराष्ट्रात जर बघितलं तर पक्षफोडीचं राजकारण मागच्या कुठल्या तरी मध्यंतरी रिपोर्टमध्ये असेल की महाराष्ट्र गलिच्छ राजकारण म्हणजे जे काही फोडाफोडीचं राजकारण आहे याच्यामध्ये गलिच्छ गणला गेला होता. ह्या गोष्टीमुळे निश्चितच म्हणजे उद्धव साहेबांना जे प्रेरित आहे महाराष्ट्राबद्दल, महाराष्ट्राच्या जनतेबद्दल, महाराष्ट्रातला मराठी माणूस एकत्र यावा, मराठी माणसांनी एकत्र येऊन आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करावा, या गोष्टीसाठी त्यांची जी तळमळ आहे ती तळमळ निश्चित पूर्ण होईल आणि आम्ही शिवसैनिक त्यांच्या साथीला साथ देऊन ही तळमळ निश्चित आम्ही पूर्ण करून आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यासाठी मनसेबरोबर जी काय आता राज ठाकरे वगैरे जे आहेत त्यांच्याबरोबर आम्ही लहानपणी काम केलेलं आहे. म्हणजे भारतीय विद्यार्थी सेना असताना जर ते एकत्र आता महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर घराघरामध्ये पण वाद आहेत. घराघरामध्ये दोन दोन भाऊ वेगवेगळे राहिलेत. त्या भावांनी पण ह्या गोष्टीचं एकत्र यावं आणि महाराष्ट्रात ठाकरे बंधूंना साथ देऊन हा महाराष्ट्र घडूयात, हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करूयात. काय वाटतं एकत्र यावेत, काम करावं, तुम्ही सगळे आता तयार आहात? सर्वात जास्त शिवसैनिकांना आनंद होईल. कारण जे बाजूला गेलेत ते शिवसैनिकच आहेत, ते वेगळे नाही आहेत, ते आमचेच भाऊ आहेत. आणि हे सगळे भाऊ एकत्र असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आनंद होईल.
म्हणजे वाईट वाटेल ते दुसऱ्या पक्षांना, कारण ते संपतील, महाराष्ट्रातनं त्यांचं राजकारण संपेल. तर महाराष्ट्रात जर महाराष्ट्राचं भवितव्य पाहिजे असेल तर दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे. महाराष्ट्रात हे दोन्हीही ठाकरे खूप चांगलं काम करू शकतात, मराठी माणसाला चांगला न्याय देऊ शकतात, मराठी मुद्द्यावरती बोलू शकतात, मराठी माणसांना कामाला लावू शकतात, प्रत्येक गोष्ट होऊ शकते यामध्ये, म्हणून एकत्र यायला पाहिजे. म्हणून एकत्र येईल. आपण नक्कीच पाहतोय की शिवसैनिकांचे सगळं मत आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल ती एकत्र यावी अशा सर्वांनी इच्छा व्यक्त केली. कॅमेरामन सुमित सह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.